तुझी माझी यारी भाग 46. तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मागील भागात लक्की तर मी आहे, कारण ती माझी वाईफ आहे आणि आता ती माझ्या हृदयात आहे. ती कोणालाच भेटू शकत नाही, तो व्यक्ती म्हणाला. म्हणजे त्या मुली म्हणाल्या, सी इज नो मोर. परंतु मी तिला खूप प्रेम करतो. तो व्यक्ती हे सर्व स्माईल करतच बोलत होता. सर्व मुली त्या व्यक्तीच्या बोलण्याने इमोशनल झाल्या होत्या. तर आतापासून पुढे माझ्याजवळ एक गर्लफ्रेंड आहे, जी खूपच क्यूट आणि इनोसेंट आहे. ती चाहते की मी फक्त तिच्याशी लग्न करू. तो व्यक्ती त्या मुलींना पाहत बोलतो. तुम्ही आम्हाला कोणत्या प्रकारचे व्यक्ती आहात काहीच कळत नाही आहे. तुमची एक वाईफ आहे जिला तुम्ही खूप प्रेम करताय आणि तुमची एक गर्लफ्रेंडसुद्धा आहे. ती मुलगी म्हणाली, अरे बाबा, ती माझी गर्लफ्रेंड आहे. तिने मला जबरदस्ती बॉयफ्रेंड बनवले आहे. तर मी काय करू? तो व्यक्ती म्हणाला. सर्व मुली त्याचे बोलणे ऐकून हसतात. मग काय तुमचा कोणी भाऊ वगैरे नाही का? तुमच्यासारखाच हँडसम डॅसिंग, ज्याचं लग्न व्हायचं असेल असा? ती मुलगी म्हणाली. नाही, पण माझ्या 21 वर्षाचा एक मुलगा आहे, जो पूर्ण माझ्यावर गेलाय. इंटेलिजंट आणि स्मार्टसुद्धा आहे. डॅसिंग आणि हँडसमही आहे, अगदी माझ्यासारखाच. तो व्यक्ती म्हणाला. सर्व मुली हे ऐकून खुश होतात आणि शॉक्डसुद्धा. त्यांना तर विश्वासच बसत नव्हतं की तो एका मुलाचा बाप आहे. तुम्ही भेटू शकता काय आमच्याशी? त्या मुली म्हणतात. सॉरी, परंतु त्याच्यासाठी मी आधीच एक मुलगी पाहून ठेवली आहे, तो व्यक्ती म्हणतो. तसं त्या मुलींचे परत हृदय तुटतात. मग तो व्यक्ती त्या सर्व मुलींना बाय म्हणतो आणि भविष्यात तुम्हाला माझ्यासारखा डॅसिंग बॉयफ्रेंड भेटेल असं विशेष देऊन निघून जातो. इकडे भारतामध्ये ऋषी आत्ताही आभाच्या जवळ बसला होता आणि बोलत होता. तू किती झोपतेस आभा? बघ ना, मी कितीतरी वेळचा वेट करतोय की उठशील आता. आभाच्या डोक्यावर पट्टी लागलेली होती. ती ऋषीच्या आवाजाने हळूहळू आपले डोळे खोलते आणि आपल्यासमोर ऋषीला पाहते. ती त्याला पाहून स्माईल करते, परंतु तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ऋषी बघतो की आभा शुद्धीवर आली. तो पटकन तिला मिठी मारतो. तो म्हणतो, तू ठीक आहेस ना आभा? मी ठीक आहे, आभा म्हणते. तो तिच्याकडे पाहतो. त्याला तिच्या डोळ्यात पाणी दिसते. आभा, तुला आता रडायची काहीच गरज नाही. खूप रडली तू आता, कारण आता कोणी दुसरा रडत आहे. तो तिला मिठी मारतो आणि आपले डोळे बंद करतो. इकडे सेरा एका चेअरवर बसून ऋषीला आठवत होता की ऋषीने विराटला कसं मारलं. तेवढ्यात त्याला आवाज येतो, पाणी पाणी पाणी. सेरा बघतो, त्याच्यासमोर दुसरा कोणी नसून विराट होता, जो त्याला पाणी मागत होता. सेरा आपल्या हातात पाणी घेतो आणि जोराने त्याच्या चेहऱ्यावर मारतो. तुला तहान लागली? सेरा म्हणतो. विराटचे हात रस्सीने बांधले होते. त्याची हालत अगदी नाजूक होती. त्याच्यात अजिबात जीव नव्हता. त्याच्यात बोलायचीही शक्ती नव्हती. प्लीज मला पाणी दे, विराट म्हणाला. पाणी? हे घे, असं म्हणत सेरा त्याला पाणी पाजतो, कारण ऋषी त्याला म्हटला की ह्याला जिवंत ठेव. विराट पाणी पितो आणि आपल्या आसपास बघतो आणि मग त्याची नजर सेरावर जाते. तो लक्षपूर्वक सेराला पाहत होता. त्याला आठवते, तू तर भटजी आहे ना? मला का असं ठेवलंय? विराट म्हणतो. मी भटजी नाही, मी सेरा आहे. सेरा विराटला म्हणतो, तू ओळखतोस ना मला? मी यमराजासारखाच मृत्यू देतो. सेरा म्हणाला. मग का नाही मारलं मला? विराट म्हणतो. कारण तुला कोणी दुसरा मारणार आहे, सेरा विराटला म्हणाला. विराटला समजते की सेरा ऋषीची गोष्ट करतोय. प्लीज, तुला मला मारायचे असेल तर मला मारून टाक. मला त्या ऋषीच्या हातून मरायचे नाही आहे, विराट विनवणी करत म्हणाला. सेरा त्याला पूर्णपणे इग्नोर करत होता आणि त्याच्यापासून इरिटेट होत होता. सेरा विराटला जोराने एक थापड मारतो. तसा विराट बेहोश होऊन पडतो. इकडे शिवराज पवार हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते आणि ते रिसेप्शनवर जाऊन विचारतात की ती मुलगी कुठं आहे. रिसेप्शनवरून त्यांना तिचा रूम नंबर माहीत होते. ते त्या रूमकडे जाऊ लागतात.
शिवराज पवार त्या रूमपर्यंत पोहोचले होते. ते जसं त्या रूमचा दरवाजा खोलतात ते तिथं आभाला पाहून शॉक्ड होतात. शिवराज पवार रूमचे आत येतात. त्या रूममध्ये आभा आणि ऋषीसोबत सर्वजण होते. ते सर्व बघतात की हा पोलीसवाला आभाला पाहून शॉक्ड झाला आहे, शिवाय सावी आणि मिहीरच्या. ते आधीपासूनच आभाच्या पप्पांना ओळखत होते. आभाही आपल्या पप्पांना पाहून इमोशनल झाली होती. तिच्या डोळ्यात पाणी येते. ती त्यांना पाहून काहीच बोलत नव्हती. शिवराज पवार पटकन आभाजवळ जातात आणि तिला मिठी मारतात. ऋषी, रोहन, ऋतिक आणि आयशा हे बघून हैराण झाले होते की हे कोण आहेत जे आभाला मिठी मारत आहेत आणि आभाचे हे कोण आहेत. ऋषीला राग येतो की ह्या पोलीसवाल्याने असं कसं आभाला मिठी मारली. ऋषी त्यांच्याजवळ जातो, पण मिहीर त्याचा हात पकडून त्याला थांबवतो. तुझी इतकी हिंमत की तू मला थांबवतो. ऋषी असं म्हणत मिहीरला डोळे काढून बघतो. अरे यार, तू का रागावतो आहे? माझे ऐकून तरी घे. हे आभाचे पप्पा आहेत. मी तर तुला हेच सांगायला थांबवलो. मिहीर त्याचा हात सोडतो. ऋषी मिहीरचे ऐकून रिलॅक्स फील करतो. तो मिहीरकडे पाहतो आणि त्याला काहीच करत नाही. मग सर्वांना माहीत झालं की ते आभाचे पप्पा आहेत. शिवराज पवार आभाच्या डोक्यावरून हात फिरवून म्हणतात, आभा बेटा, तुझ्यासोबत इतकं काही झालं आणि मला त्याची काहीच भनकही लागली नाही. माझ्या मुलीला इतकं सहन करावे लागले की मी खूप बदनसीब बाप आहे की मी तुझ्यासाठी काहीच करू शकलो नाही. असं म्हणून ते इमोशनल होतात. हे तुम्ही काय बोलताय पप्पा? तुम्ही ह्या जगातील बेस्ट पप्पा आहात. प्लीज तुम्ही असा विचारही आपल्या डोक्यात आणू नका. मी आता ठीक आहे, आभा म्हणाले. तू आधी हे सांग की हे सर्व तू मला का नाही सांगितली आणि तो कोण आहे? त्याला मी शिक्षा देईल की आजच्या नंतर तो कोणत्याच मुलीसोबत असं करायला 100 वेळा विचार करेल, शिवराज पवार म्हणाले. आभा आपल्या पप्पांची सर्व काळजी, चिंता आणि गुस्सा समजत होती. ती आपल्या पप्पांचा हात पकडून बोलते, पप्पा, मला तुम्हाला त्रास द्यायचे नव्हते आणि मला माहीत नव्हतं की हे सर्व माझ्यासोबत होईल. मला सर्व विसरायचे आहे. तर प्लीज मला काहीही विचारू नका, काहीच प्रश्न मला करू नका. बघा ना, मी आता ठीक आहे आणि तुम्हाला मला हसताना पाहायचे आहे ना. आभा स्माईल करते. जसं काही तिला सांगायचे होते की ती आतून खूप स्ट्रॉंग आहे. परंतु ऋषी तिची सर्व प्लॅनिंग समजत होता आणि तिच्या मनातील दुःख तो जाणत होता. त्याला समजलं की ती आपल्या पप्पांसमोर फक्त दिखावा करते की ती ठीक आहे. आभाच्या पप्पा मग तिला काहीच प्रश्न करत नाही. त्यांची नजर त्या सर्वांवर पडते आणि सावीवर नजर थांबते. सावी रडत होती. ती त्यांना पाहून त्यांना मिठी मारते आणि रडतच बोलते, आय एम रिअली सॉरी अंकल. मला माहीत आहे तुम्ही माझ्यावर गुस्सा आहात, नाराज आहात. मी मानते की सर्व माझी गलती आहे. तुम्ही जे काही मला शिक्षा द्याल मी ती हसत ॲक्सेप्ट करेन. परंतु तुम्ही माझ्यावर असं नाराज होऊ नका, प्लीज अंकल, सावी म्हणाली. शिवराज पवार आधी तर सावीचे अश्रू पुसतात आणि स्माईल करत म्हणतात, तू माझी मुलगी आहेस आणि नाराज व्हायची काहीच गोष्ट नाही. मी तुझ्यावर कधीच नाराज होऊ शकत नाही. तर मित्र आणि मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर नक्की करा.